विमान दुर्घटनास्थळी आता एनएसजी पोहोचलेली आहे। विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथक पोहोचलेलं आहे। विमान दुर्घटनास्थळी त्याच मेघानी नगरच्या हॉस्टेलच्या परिसरात एनएसजी पोहोचली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश यांच्याकडून। गिरीश, काय अपडेट्स? नक्कीच मी सध्या मेघानी परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता विमानाचे अवशेष स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतात। एनएसजीचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। काही वेळापूर्वी ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। एनडीआरएफचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। जवळपास 6 तुकड्या या ठिकाणी आहेत आणि एनएसजीचे जवान त्यासोबत जे एअर इंडियाचे कर्मचारी होते, सीईओ होते, ते सुद्धा या ठिकाणी आले आणि एक ब्लॅक बॉक्स त्यांनी हस्तगत केल्याची माहिती आहे। एक ब्लॅक बॉक्स एअर इंडियाच्या हेडक्वार्टरला पाठवल्याची सुद्धा माहिती आहे। तर दुसरा ब्लॅक बॉक्स जो आहे तो सध्या शोधण्याचं जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे अशी सुद्धा माहिती मिळते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता। विमानाचं जे टेल आहे, बोईंग अहमदाबादवरून लंडनला जाणारं बोईंग AI-717 चं जे टेल आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय। विमानाचं एक विंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर वरती असलेला जो विंग आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे, तुटून खाली पडलेला आहे हे सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतंय। आजूबाजूला जी 5 ते 6 झाडं आहेत या झाडांवरती हे विमान सगळ्यात आधी आदळलं आणि यानंतर जे ज्युनियर MBBS चे स्टुडंट आहेत त्यांच्या या मेसमध्ये जाऊन कोसळलेलं आहे आणि विमानाची जी मागची टेल आहे ती सुद्धा या ठिकाणी या इमारतीच्या आतमध्ये अर्धी घुसलेली आहे, अर्धी शिरलेली आहे, अडकलेली आहे। तर याचा जो पुढचा भाग आहे, जो फ्रंट पोर्शन आपण म्हणतो, तो या इमारतीच्या दुसऱ्या बाजूला कोसळलेला आहे आणि या संपूर्ण दुर्घटनेनंतर 4 ते 5 इमारती ज्या आहेत त्या पूर्णपणे आपण पाहतोय की दुर्घटनाग्रस्त झालेल्या आहेत। या ठिकाणी पूर्ण इमारतींचे रंग बदललेले आहेत, काळ्या सगळ्या इमारती झालेल्या आहेत। जी पाण्याची टाकी आहे ती सुद्धा कशा पद्धतीने फुटलेली ते सुद्धा आपल्याला दिसतंय। तर ज्या ठिकाणी या विमानाचे अवशेष पडलेले आहेत, तुकडे पडलेले आहेत, हे सगळ्या तुकड्यांमधून काही पुरावे सापडत आहेत का हे सुद्धा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरेचसे अवशेष विमानाचे जवळपास 500 मीटरच्या अंतरामध्ये कोसळलेले आहेत, पडलेले आहेत, विखुरलेले आहेत आणि यामधून काही पुरावे सापडतात का की नेमकी ही दुर्घटना कशी घडली ते शोधण्याचा सध्या जो प्रयत्न आहे तो इथल्या सगळ्या यंत्रणांकडून सुरू आहे। आज सकाळपासून आपण पाहिलं की एनडीआरएफच्या 6 पथकांनी या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। फॉरेन्सिकची टीम यानंतर आली, एनएसजीची टीम आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्यापूर्वी या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी केली, घटनास्थळाची पाहणी केली आणि यानंतर जे परिजन आहेत, जे या दुर्घटनेमध्ये मृत पावलेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा भेट घेतली, त्यांना सुद्धा धीर देण्याचा प्रयत्न केला। जी एकमेव व्यक्ती या 242 यात्रींपैकी वाचलेली आहे।